आजच्या कार्यक्रमाला साधारणतः 5,000 लोक होती. नोंदणीचा उच्चांक झाला. 1,000च्या वरती नोंद झाली आणि गेले सातत्यानं 17-18 वर्ष हे वधूवर मेळाव्याचा उपक्रम आम्ही राबवत आहोत. महाराष्ट्रातील 25 जिल्हे आणि मध्य प्रदेशातील इंदूर हा एक जिल्हा या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. धनगर समाजाची या संस्थेची स्थापनेचा उद्देश आहे की धनगर समाजात अनेक पोटजाती आहेत, त्या एकत्र आल्या तर तो लग्नाने जर त्यांच्या लग्नगाठी बांधल्या गेल्या तर त्याच्यातून जो समाज निर्मिती होईल ती फक्त धनगर असेल, त्याला पोट शाखा नसेल, अशा उद्देशाने ही संस्था स्थापन केली आणि माध्यमातून आपण वधूवर मेळाव्याचं निवडलं आणि त्याला समाजाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. आज मला अभिमान वाटतो. 18वा हा वधूवर मेळावा साजरा करताना आनंदाची बाब ही आहे की यावर्षी त्यांनी उच्चांक गाठला आणि भरपूर प्रमाणात वधूवर मुलं मुली स्टेजवरती येऊन स्वतःची त्यांनी माहिती दिली आणि आपल्या अपेक्षा सांगितल्या. आपल्या संस्थेच्या माध्यमातून साधारणतः 80% लग्न ठरतातच. आम्ही नोंद कधीही कॅरी फॉरवर्ड करत नाही. मागची कुठली जुनी नोंद पुढे ओढत नाही किंवा त्यांना विचारत नाही. प्रत्येक वेळेला फ्रेश नोंद घेतो आणि लोक उत्साहाने करतात. वैशिष्ट्य हे आहे की मेळावा घेतल्यापासून ते आज तक 18 वर्ष झाली. जानेवारीचा पहिला रविवार, नवीन वर्षाच्या जानेवारीचा पहिला रविवार हा या संस्थेचा प्रत्येक वर्षी होत असतो संस्थेचा मेळावा. तर याच्यामध्ये या ठिकाणी पुण्यामध्ये या ठिकाणी आयोजित केला जातो का महाराष्ट्रावर अनेक जिल्ह्यामध्ये? नाही, पुण्यातच आयोजित केला जातो. पिंपरी चिंचवड एरियामध्ये केला जातो. आता गेल्या काही 2 वर्षापूर्वी पोपटेलॉनचं बँक्वेट हॉल बनवायचं जे नूतनीकरण चाललं होतं त्याच्या 2 वर्षात त्याला गेली, त्यामुळे आम्ही हा पिंपळे गुरवला रामकृष्ण मध्ये मेळावा घेतला होता. त्याला सुद्धा तिथली जागा कमी पडली. या वर्षी आम्ही इथे घेतला. इथेही जागा कमी पडते असं आजचं चित्र होतं. पुढील वर्षीचा मेळावा ह्या मेळाव्यातच डिक्लेअर करतो. पुढील वर्षीचा मेळावा आम्ही आज डिक्लेअर केला 3 जानेवारी 2027ला याच कार्यालयात घ्यायचं ठरवलंय. पण कदाचित मीटिंग मध्ये ठरलं तर स्थळ बदललं जाईल, कारण आजचा जो गर्दीचा जो ओघ आहे हा फार मोठ्या प्रमाणात होता. आम्हाला आवरणं थोडं त्यामध्ये आहे. आता वधूवर मेळावा झाला होता, तर असे विवाह मेळावा देखील आपल्या या संघाच्या वतीने आपल्या आज मान्यवर श्री म्हणजे जगताप आमदार भाऊ जगताप चिंचवड मतदारसंघाचे आमदार यांनी आमच्या पुढं हा प्रस्ताव ठेवला की तुम्ही सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करा. आम्ही त्याला पाठबळ देऊ, ताकद देऊ, संपूर्ण खर्चाची जबाबदारी उचलू असं त्यांनी केल्यानंतर अध्यक्षीय भाषणात श्री प्राध्यापक राम शिंदे यांनी सुद्धा त्या दुजोरा दिला आणि आम्हाला त्यांनी आवाहन केले की पुढील वर्षी तुम्ही सामुदायिक विवाह सोहळा सुद्धा घ्यावा आणि उत्स्फूर्तपणे त्याला आम्ही सगळे साथ देऊ. खर्चाची कुठलीही कमतरता भासू येणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. पूर्वी वेबसाईट होती पण काही अपरिहार्य कारणास्तव आम्ही बंद केली आणि आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि ऑनलाईन गुगल पेच्या माध्यमातून पेमेंट घेतो आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून बायोडाटा नोंदणी फॉर्म भरून घेतो. अशा पद्धतीने नोंदणी फी 600 रुपये. पण आता अलीकडे वर्षाला 600 रुपये वर्षासाठी, एका वर्षासाठी.